शेतकऱ्यांच्या कायद्यामध्ये सुधारणेच्या नावाखाली जे 3 ऑर्डिनन्सेस होते, त्याचे 3 कायदे मोदी सरकारने राज्यसभा आणि लोकसभा पूर्णपणे पायाखाली तुडवून, जनमत तुडवून आणि लोकशाही विरोधी कृत्य करून ही विधेयकं पास केली. त्यामुळे संपूर्ण शेतकरी वर्गाचा जो आगडोंब उसळलेला आहे, प्रचंड विरोध दिसतोय, तो पंजाब हरियाणाच नाही तर संपूर्ण देशभर आहे. आणि त्याविरुद्ध उद्या 25 सप्टेंबर रोजी अर्थातच संपूर्ण भारतामध्ये शेतकऱ्यांच्या 210 संघटना एकवटलेल्या आहेत आणि ह्या ऑर्डिनन्सवरती देशाच्या राष्ट्रपतीने सह्या करू नयेत आणि त्याचा कायदा पूर्ण करू नये अशी त्यांनी विनंती केली आहे. परंतु आता हे प्रकरण चिघळत जाणार आहे. पण शेतकऱ्यांचे एकूण प्रश्न हे विदेशी आणि देशी कॉर्पोरेट्सच्या हातात सोपवून शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान मोदी सरकारने केलं आहे. त्याचप्रमाणे कामगारांचे कायदेसुद्धा जे 3 लेबर कोड्स पार्लमेंटमध्ये आले, ते शेतकऱ्यांच्या या विधेयकांच्या पारित झाल्यानंतर राज्यसभेमध्ये पूर्णपणे विपक्ष नसताना, विरोधी पक्ष नसताना जे कोणी हजर असते, फक्त 3 तासाच्या चर्चेनंतर त्यांना मंजुरी देण्यात आलेली आहेत. आता हे 3 जे लेबर कोड जे आहेत त्याच्यामध्ये एक इंडस्ट्रियल रिलेशन्स कोड आहे, एक सोशल सिक्युरिटी कोड आहे आणि एक ऑक्युपेशनलच्या संदर्भामध्ये म्हणजे फॅक्टरीज ॲक्ट वगैरेच्या संदर्भामध्ये हे जे 3 लेबर कोड आहेत. तर यापूर्वी किमान वेतन कायद्याच्या संदर्भामध्ये जो वेज कोड होता त्या संदर्भामध्ये ऑलरेडी त्याचा कायदा झालेला आहे. हे जर 4ही कोड जर तपासले गेल्या वर्ष दीड वर्षामध्ये ते वेबसाईटवरून टाकण्यात आले होते, विरोधी पक्षांबरोबर चर्चा नाही, कामगार संघटनांबरोबर चर्चा नाही, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत पण नाही, आणि डायरेक्टली पार्लमेंटमध्ये त्या अशा एका मोक्याच्या ठिकाणी त्यांनी आणले आणि त्यांनी पास केले. संपूर्णपणे कामगारांचे आणि शेतकऱ्यांचे अधिकार हे हिरावून घेणारी गोष्ट या सरकारने केली आहे. त्याचबरोबर ती पर्यावरणविषयक कायदेसुद्धा अशाच पद्धतीने त्यांनी आणले की ज्या ठिकाणी एकूण पर्यावरणविषयक सर्वच निर्णय हे आता फिरवत आहेत. जमीनविषयक कायदा असो, शिक्षणविषयक कायदा असो, शेतकरीविषयक कायदा असो, कामगारविषयक कायदा असो, आदिवासींविषयीचे कायदे असोत, ह्या सर्व बाबतीमध्ये आज मूलभूत अधिकार हिरावून घेणाऱ्या गोष्टी मोदी सरकारने केलेल्या गेल्या काही वर्षांमध्ये. आणि आत्ता आपण या लोकसभेच्या अधिवेशनात पाहतो की संपूर्णपणे एक अत्यंत हुकुमशाही व्यवहार त्यांनी केले आहेत. याच्यातून खरं तर भारतीय जनता पार्टीचा मासबेस वाढेल का, जनमत वाढेल का, तर तसं तर काय चिन्ह दिसत नाही. कोण सुखी आहे या संपूर्ण कायद्याच्या रचनानंतर, कोणता वर्ग सुखी आहे याच्यावरती जर विश्लेषण केलं तर आपल्याला हे दिसतंय की कामगार कायद्यामध्ये होणारा बदल हा निश्चितपणे गुंतवणूकदारांची जी मागणी आहे त्यांना, मग ते देशातले असतील गुंतवणूकदार किंवा विदेशातले असतील, विदेशी गुंतवणूकदार आणि देशी गुंतवणूकदार जे आहेत म्हणजे मालक वर्ग जो आहे, ज्यांना आपण आज कॉर्पोरेट्स म्हणतो, या सर्वांची मागणी आहे की आम्हाला व्यवसाय करताना आमच्या गुंतवणुकीला आम्हाला हवा तेवढा नफा मिळवण्याकरता ईज ऑफ डुईंग बिझनेस, आमचा व्यवसाय करताना आम्हाला एक सुलभता हवी. सरकारने एक फॅसिलिटेटिंग रोल अशी भूमिका निभावणं हे जर केलं तर आम्ही चीन आणि अमेरिकेशी स्पर्धा करू शकू. आम्हाला आमची गुंतवणूक नफ्यात येण्याकरता स्वस्तात मजूर पाहिजे आणि स्वस्तामध्ये सर्व साधन सामुग्री उपलब्ध पाहिजे. आणि अशा रीतीने गुंतवणूक सुलभ असे कामगार कायदे ही आमची गरज आहे. ते तुम्ही करणार असाल तर आम्ही गुंतवणूक आणू, नाहीतर आणणार नाही. कारण का भारतीय कायदे, कामगार कायदे हे आमच्यावरती अनेक परीने बोजा टाकतात, ज्याला ते लायबिलिटीज असं म्हणतात. आणि म्हणून उत्पादन वाढ आणि सेवा देत असताना या कामगार कायद्याच्या संरक्षणार्थ कामगारांचं एकूणच जे काही संघटित वर्ग आहे आणि असंघटित कामगार आहेत त्यांच्याही संघटना आहेत, या एक ज्याला म्हणतात की टाळता येण्यासारख्या गोष्टी आहेत, त्यांना टाळलं पाहिजे. याकरता कायद्यांमध्ये बदल करा.
आणि खरं तर याची सुरुवात ही अटल बिहारी वाजपेयी गव्हर्नमेंटपासून सुरू झाली आणि रवींद्र वर्मा कमिशन हे जेव्हा पहिल्यांदा नेमण्यात आलं त्याच्या ह्या सर्व शिफारशी होत्या. पण तो त्यानंतर UPA गव्हर्नमेंट आलं, 1 आलं, 2 आलं. त्यांनी ह्याच्याकडे लक्ष दिलं नाही अशातला गोष्ट नाही आहे. त्यांनीही लक्ष दिलं परंतु त्यांना ते जमलं नाही. परंतु आता मात्र मोदी सरकारने आल्या आल्या की गव्हर्नमेंट हॅज गॉट नो बिझनेस टू डू द बिझनेस असं म्हणत, ईज ऑफ डुईंग द बिझनेस असं म्हणत, एकूणच विदेशी गुंतवणूक आणणं आणि मेक इन इंडियाच्या ज्या घोषणा आहेत किंवा नवीन स्टार्टअप निर्माण करण्याच्या ज्या घोषणा आहेत त्याच्यातून युनियन फ्री ॲटमॉस्फिअर ही जी काही गोष्ट आंतरराष्ट्रीय भांडवलाला हवी आहे, देशातल्या कॉर्पोरेट कंपन्यांना हवी आहे की कामगार संघटना विरहित वातावरण निर्माण करावं आणि त्याकरिता कामगारांचे हक्क काढून घेणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या एकूणच या देशातले जे अनेक कायदे आहेत त्यातले 44 कायदे आहेत त्याच्यात बदल घडवून आणणं म्हणजे सुधारणा घडवून आणणं ही एक फार मोठी लॉबी आंतरराष्ट्रीय पातळीवरती आणि देशाच्या कॉर्पोरेट्सच्या पातळीवरती जे काम करत होती त्यांच्या हुकमान्वये आणि विशेष करून अमेरिकन ॲडमिनिस्ट्रेशन आणि जागतिक बँक आणि अनेक अशा संघटना आहेत की ज्यांची मागणी होती की आम्ही जर गुंतवणूक करायची असेल तर सरकारने हे केलंच पाहिजे. आणि म्हणून अटल बिहारी वाजपेयींच्या काळापासून ते आत्तापर्यंत हे सगळे अभ्यास गट हेन तेन बहुसंख्य उद्योगपतींच्या संघटनांकडून हा दबाव होता आणि त्याच्यामध्ये मोदी सरकारने फार पुढाकार घेतला. कारण ज्या वर्गाचं ते प्रतिनिधित्व करतात त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याकरता त्यांनी एक नेट बांधलेला आहे आणि मग त्याला एक अशी नावं देत राहिले की या देशातलं उत्पादन आपण मेक इन इंडिया इथेच निर्माण करा. मग चीन कसं निर्माण करतं आहे, त्याचं एक्सपोर्ट कसं होतं आहे, मग हा देश सुजलाम सुफलाम झाला पाहिजे आणि म्हणून कामगार कायदे बदलायचे आहेत तर ते इन्व्हेस्टर्स फ्रेंडली असले पाहिजेत ही त्यातली भूमिका होती. या भूमिकेचा एक भाग म्हणून आता जे काही घडलं ते आपण पाहतो. शेतकऱ्यांचे कायदे पूर्णपणे बदलल्यानंतर ताबडतोब कामगारांचे कायदे आणि ही जी प्रक्रिया ही गेली 2 वर्ष सातत्याने चालू आहेत आणि काय होऊ घातले हे कामगार संघटनांना माहिती आहे. म्हणून सातत्याने देशव्यापी संप, देशव्यापी आंदोलनं, निषेध, निदर्शनं, अगदी करोना कालखंडात 24 मार्चनंतर ज्या पद्धतीने सरकारने करोना कालखंडाचा वापर ही एक संधी म्हणून घेतलं, ती संधी म्हणजे ही संधी म्हणजे संपूर्ण या देशातलं पब्लिक सेक्टर डिस्मॅन्टल करणं म्हणजे मोडतोड करणं. म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका असतील, इन्शुरन्स असेल, रेल्वे असेल, कोल असेल, स्टील असेल, ऑइल असेल, HL असेल, BPCL असेल, अशा अनेक सार्वजनिक क्षेत्रातल्या कारखाने आणि कंपन्या याची विक्री करणं, खाजगीकरण हा एक भाग आहे, विक्री करणं हा त्याचा पुढचा भाग आहे. परंतु हे करण्याकरता एक फॅसिलिटेटिंग रोल भारत सरकारने तो निर्माण केलेला आहे. तो काही मुठभर कॉर्पोरेट उद्योगपतींच्या भल्यासाठी केला. त्यात विदेशी भांडवलदार आहेत आणि देशी भांडवलदार आहेत हे आपण विसरता कामा नये. आणि याच एका प्रक्रियेमध्ये हे सगळे जे कायदे 44 कायदे त्याच्यामध्ये मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 4 कोड आहेत. त्यातलं 1 कोड मागच्याच संसदेने पास केला होता, यावेळेस 3 कोड आता पास झालेत. याचा परिणाम म्हणून आपल्याला विचार असा करायला लागेल, तो थोडक्यात विचार करून चालणार नाही. कारण आत्ता 2020च्या सप्टेंबर महिन्यामध्ये आहोत, परंतु नेमकं 1920 साली आयटक नावाच्या संघटनेची पहिली केंद्रीय कामगार संघटना स्थापन झाली, ती 31 ऑक्टोबर 2020. आता नेमकं आपण जे कामगार कायद्यांवर बदल झालेले आहेत त्यातला पहिला जो कायदा होता ट्रेड युनियन ॲक्ट 1926 आणि त्यापूर्वी अनेक संघटना ज्या स्थापन झाल्या बाल गंगाधर टिळकांपासून प्रेरणा घेऊन, लोखंडे सरांपासून प्रेरणा घेऊन किंवा जद आंबेडकर, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यासारख्या महान समाजवादी किंवा साम्यवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांचा त्यांनी जो काय पायाभूत काम केलं कामगार संघटना उभे करण्यामध्ये आणि ज्याच्यामध्ये आमचे सर्वात मोठे क्रांतिकारक म्हणजे शहीद भगतसिंग यांनी पहिल्यांदा माझी कामगार संघटना असल्याकरता मला ते अधिकार आहे माझा आणि ब्रिटिशांना ते बहिरे आहेत ऐकू जाणं हे त्यांनी शक्य नाही म्हणून पार्लमेंटवर जाऊन ज्यांनी बॉम्ब टाकला, त्या बॉम्ब टाकण्यामध्ये बहिऱ्या लोकांना ऐकू येण्याकरता ही मी कृती करीत आहेत असं त्यांनी सांगितलं आणि ते हसत हसत फासावर गेले. ट्रेड युनियन ॲक्ट 1926 हा निर्माण झाला. तो एकूण कामगार संघटना निर्माण करताना 7 माणसं एकत्र आली तर त्यातून एक संघटना निर्माण होऊ शकते, हा कायदा झाला. ते नियम आजपर्यंत मोडले गेले नव्हते, ते मोदी सरकारने मोडलेत. त्यामुळे ब्रिटिशांच्या काळामध्ये जो क्रांतिकारकांच्या त्यागातून संघर्षातून जो कायदा निर्माण झाला संघटना बांधणीचा, त्या ठिकाणी आता मोदी सरकार सांगतायत
की किमान त्या उद्योगामध्ये 100% जर तुमचे सभासद असतील तर तुम्ही संघटना निर्माण करू शकता आणि मग त्याचं रजिस्ट्रेशन आम्ही तुम्हाला देऊ, नाहीतर हे शक्य नाही. आता तुम्ही सांगा की आत्ता 2020च्या या कालखंडामध्ये जेव्हा दुसरा एक असा कायदा आहे की ज्या कायद्यान्वये 100 कामगार तुमच्याकडे असतील एखाद्या फॅक्टरीमध्ये, तर तुम्हाला कोणतेही नियम पाळले नाही ते चालतील. यू कॅन हायर अँड फायर. ही जी काही एक विशेष रचना गेल्या काही वर्षामध्ये निर्माण झाली होती, ती आता त्यांनी 300पर्यंत नेली आहेत. तर 300 कामगार असणारे या देशामध्ये किती असे उद्योग आहेत? एकूण स्मॉल स्केलमध्ये 6,20,00,000 साधारणपणे इंडस्ट्रीज आहेत, स्मॉल स्केल इंडस्ट्रीज. कॉर्पोरेट इंडस्ट्रीज आपल्याला माहिती आहे त्यांची फार संख्या नसणार, असून जवळपास एक काही हजारांमध्ये मोजता येईल एवढी. पण स्मॉल स्केलची जी काही इंडस्ट्रीज आहेत ते आणि कॉर्पोरेट जर धरले तर 300पेक्षा जास्त कामगार असणारे असे किती कारखाने या देशामध्ये आहेत. त्यामुळे सर्वात जास्त धक्का बसणार आहे तर हायर अँड फायर हे तत्त्व ह्या तीनही कोडमधून जे सरकारने स्वीकारलं आहे ते मालकांच्या हुकमाने आहे. त्यामुळे कामगारांचं नोकऱ्या घालवणं आणि मग सगळेच संघटित कामगार हे असंघटित क्षेत्रात आणणं. आता असंघटित क्षेत्र ऑलरेडी 93% आहे आणि सुमारे 6 ते 7% हा संघटित कामगार वर्ग आहे, ज्याची संख्या हार्डली 2 कोटी आहे. आता त्याही लोकांना कंत्राटी कामगार म्हणून आणणं हे या सरकारला ह्या 3 कायद्यांच्या बदलातून शक्य होणार आहे. हा पहिला भाग. त्यामुळे संघटित कामगार यापुढे शक्य होणार नाही, तो निर्माणच होणार नाही. आणि युनियन फ्री ॲटमॉस्फिअर, संघटनाच निर्माण होणार नाही. आणि संघटना निर्माण कुठे होऊ शकेल ह्याचे नियम असे केलेले आहेत की ज्या ठिकाणी हे अशक्य गोष्ट आहे. कामगार ज्या ठिकाणी 300च्या खाली आहेत त्यांना आता घरीच बसवायला लागेल. करोनाच्या कालखंडामध्ये सगळे नियम असताना सुद्धा खाजगी क्षेत्राने सर्वांना घरी बसवलेलं आहे. वर्क फ्रॉम होम अँड सीट ॲट होम. आणि मग मोदी साहेब आशीर्वाद देत आहेत, यू स्टे ॲट होम अँड गेट वेल सून इफ यू आर अ करोना पेशंट. आणि करोना 6 महिने झाल्यानंतर सुद्धा चालूच आहे. त्यामुळे करोनाविरुद्ध युद्ध करताना संपूर्ण या देशातली शेतकरी जनता आणि कामगारवर्गीय जनता यांना युद्धकैदी बनवून त्यांच्या नोकऱ्या घालवल्यात आणि त्यांचे अधिकार पण घालवलेत, असा ह्या पार्लमेंटचा दिव्य प्रताप आहे. आणि तो मोदी सरकार, जे भाजप सरकार आहे, त्याच्यामागे भारतीय मजदूर संघ याने सुद्धा न राहून का होईना त्याला विरोध केलेला आहे. मग तो शेतकऱ्यांच्या बाबतीत पण केला आणि कामगारांच्या बाबतीत पण केला आहे. पण इतके दिवस 6 वर्ष ते तोंड उघडत नव्हते, पण त्यांना पण राहवलं नाही. अदरवाईज आयटक असेल, इंटक असेल, HMS असेल, CTU असेल, TUCI असेल, AICCTU असेल किंवा AIUTUC असेल किंवा सरकारी कर्मचारी असतील, बँक कर्मचारी असतील, हे तमाम पब्लिक सेक्टरचे कर्मचारी आणि केंद्रीय कामगार संघटना सातत्याने लढत आहेत. इंटक ही सुद्धा एक मोठी संघटना त्यात आहे. आणि अशा या सर्वांनी मिळून विरोध करूनसुद्धा, आता सर्व राजकीय पक्षांनी सुद्धा विरोध करूनसुद्धा मोदी सरकारने हा जो काही वरवंटा फिरवलेला आहे, त्याच्यामुळे हे मूलभूत अधिकार जे 1920पासून ते 1947पर्यंत आणि 1947 सालानंतर जे अनेक लढे दिलेले आहेत, ते प्रॉव्हिडंट फंड ॲक्ट 1972, ग्रॅच्युटी ॲक्ट किंवा अनेक असे कायदे आहेत, फॅक्टरी ॲक्ट 1948 सालचा आहेत, ह्या सर्वच कायद्यांमध्ये इतके बदल घडलेले आहेत. त्यामुळे 8 तासाचा दिवस संपुष्टात आलेला आहे. या ठिकाणी ओव्हरटाईम नावाची गोष्ट संपलेली आहे. या ठिकाणी कामगाराची नोकरी ही संपुष्टात येते आहे, कारण ती हायर आणि फायर झालेली आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्वांना असं एक आश्वासन देण्यात आलं की तुम्ही काम करताना तुम्हाला एम्प्लॉयर पत्र देईल, नेमणुकीचं पत्र देईल. पण नेमणुकीचं पत्र मी कोणाकडून घेणार? आता 20 कॉन्ट्रॅक्ट एम्प्लॉईजसाठी जो कॉन्ट्रॅक्ट कायदा आहे, याच्यापुढे कॉन्ट्रॅक्ट ॲक्टसाठी असा कोणताही कायदा असणार नाही आहे. कॉन्ट्रॅक्टर कुणालाही ठेवू शकतो, कुणालाही काढू शकतो. आणि सरकार स्वतः जी नेमणूक करेल किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये जी नेमणूक होईल ती फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट असेल. म्हणजे आम्ही कॉन्ट्रॅक्टवर तुम्हाला घेऊ, वर्षभरासाठी घेऊ, 1.5 वर्षासाठी घेऊ, 2 वर्षासाठी घेऊ, आणि मग तुमचा प्रॉव्हिडंट फंड, तुमचा ग्रॅच्युटीचा विचार करू नका. आम्ही सगळे म्हणून तुम्हाला गोळाबेरीचं एक विशिष्ट रक्कम देऊन, आणि जेव्हा आम्ही तुम्हाला काढू तेव्हा पुढे काही विचारायचं नाही आहे. अशा तऱ्हेचे कायदे आहेत. कारण मालकावरती कोणताही फ्युचर लायबिलिटी, भविष्यकाळातला बोजा ठेवायचा नाही आहे. या दृष्टीने प्रॉव्हिडंट फंडाचा बोजा, ग्रॅच्युटीचा बोजा, पेन्शनचा बोजा, आज जे सरकारी कर्मचाऱ्यांना रेल्वेला, पोस्टात, बँकात, LICमध्ये जो उचलायला लागतो, सार्वजनिक क्षेत्रात उचलायला लागतो, कसले बोजे घेऊन बसले आहेत? तुम्हाला नोकरीत ठेवलेलं आहे, नोकरी संपली की तुम्ही घरी जा. आम्हाला वाटलं तर तुम्हाला अजून एक टर्म देऊ, एक फिक्स टर्म
कदाचित 2 वर्षाची 3 वर्षाची असेल, लागलीच तर आणखीन देऊ, तुमचं काम चांगलं असेल, परफॉर्मन्स तुमची उत्पादकता चांगली असेल, आम्ही तुम्हाला बोनस पण देऊ. ही अशी सगळी भाषा जी आहे त्यातून संघटित रेल्वे वर्कर, संघटित केंद्र सरकारी, संघटित बँक कर्मचारी आणि संघटित सार्वजनिक क्षेत्र वर्कर या सर्वांना एका झटक्यात घरी बसवण्याची योजना ह्या संपूर्ण पास झालेल्या कायद्यांमध्ये आहेत. आणि फॅक्टरांमध्ये ऑलरेडीही करोनामध्ये लोक आपला अधिकार घालवून बसलेले आहेत. त्यामुळे परमनंट नोकरी ह्यापुढे निर्माण होणं अशक्य, कामगार संघटना ह्यापुढे संघटना स्थापन होणं अशक्य. तुमचे सुपरॲन्युएशन बेनिफिट्स आज तरी ते असं म्हणत नाही आहेत, पण आज ज्यांना पेन्शन मिळते त्यांना अजून वर्ष 2 वर्षानंतर ज्या संस्थानांमधून ते पेन्शन घेत होते त्याच्याऐवजी PFRD ॲक्टखाली मार्केटमध्ये जी रेग्युलेटरी अथॉरिटी आहे त्या अथॉरिटीकडे जसं NPS आज जमा होतो आणि त्यातून निवृत्त होणाऱ्या माणसाला NPS कधी मिळेल मला माहीत नाही, परंतु पेन्शनधारक जे आहेत त्यांना त्यांच्या संस्थानातून पेन्शन मिळण्याच्या ऐवजी, मग तुम्ही रेल्वे कर्मचारी असाल, पोस्टात असाल, सेंट्रल गव्हर्नमेंट असाल, स्टेट गव्हर्नमेंट असाल, बँकात असाल, हे सगळं PFRDकडे जाईल. याचा एक रोडमॅप निश्चितपणे आखला गेलेला आहे. आणि सोशल सिक्युरिटी बिलाच्या निमित्ताने संपूर्णपणे प्रॉव्हिडंट फंडातला पैसा, ग्रॅच्युटीतला पैसा किंवा अन्य EPFवर पैसा हा मार्केट ओरिएंटेड म्हणजे बाजार नियंत्रित कसा होईल, किंवा तो म्युच्युअल फंड जे असतील, मग ते रिलायन्सचे असतील किंवा अन्य कुठे असतील, हे एकत्रितपणे हा पैसा कसा मार्केटमध्ये आणतील याकरता सरकार हा फॅसिलिटीनी रोल करते. अशा तऱ्हेचे ते कायदे बनलेले आहेत. त्यामुळे जवळजवळ सगळेच कायदे हे मूलभूत अधिकार जे घटनेने निर्माण केले होते ते संपलेत. मूलभूत अधिकार कोणी निर्माण केले होते? शहीद भगत सिंगाच्या त्यागातून ट्रेड युनियन ॲक्ट निर्माण झाला, हा एक इतिहास झाला. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या घटनेची निर्मिती केली तत्पूर्वी त्यांनी अनेक वेळा हे चर्चा केलेली आहेत. विशेष करून प्रॉव्हिडंट फंड ॲक्ट, ग्रॅच्युटी ॲक्ट किंवा राईट टू वर्क, राईट टू एज्युकेशन, राईट टू हाऊसिंग, हे सगळे जे प्रश्न आहेत हे मूलभूत अधिकारांमध्ये आलेले आहेत. या सगळ्याच मूलभूत अधिकारांना आता बुलडोझर लावून पाडून टाकण्यात आलेले आहेत. आणि म्हणून आता शेतकरी आणि कामगार हे दोघंही ग्राउंड झिरोवरती आलेले आहेत. आणि त्यांचं प्रतिनिधित्व करणारे जे राजकीय पक्ष आहेत, डावे असतील, सेंटरमधले असतील, सेंटर लेफ्टमध्ये असतील, सेंटर राईटमध्ये असतील, सर्वांनाच आता आम्ही तुमच्यासाठी हे करून देऊ, आम्ही तुम्हाला हे मिळवून देऊ आणि ते मिळवून देऊ, ही बोलण्याची भाषा संपलेली आहे. कारण हे सगळं करण्यात आलेले आहे ते जागतिक वित्त भांडवल त्याचा जो काही एक डिक्टेशन आहे. कारण सरळ आहे, फेसबुक जर रिलायन्सशी अलायन्स करणार असेल तर फेसबुक आणि रिलायन्सला ज्या पद्धतीने एक वातावरण निर्मिती करून द्यायला पाहिजे की कुठल्याही कायद्याचा जाच नको आणि त्यांनी नेमलेल्या कामगारांवरचा कुठलाही बोजा त्यांना नको, कारण त्यांना सुलभपणे व्यवसाय करायचा आहे. शेतकऱ्यांचे कायदे गुंडाळताना वॉलमार्ट किती हजार कोटी डॉलर घेऊन येणार आहे आणि त्यातून या देशातल्या किती हजार एकर त्यांना जमीन उपलब्ध करून द्यायची आहे, तशी ती रिलायन्सला करून द्यायची आहे, तशी अदानीला करून द्यायची आहेत. त्यामुळे जमिनीचे कायदे आणि कृषीविषयक कायदे ह्याच्यामध्ये बदल करणं हे मोदी सरकारचं कर्तव्य होतं, ते त्यांनी केलेलं आहे. शेतकऱ्याचं कसलं भलं घेऊन बसलात, त्याचा माल हा फक्त अदानी, अंबानी आणि वॉलमार्टनेच घ्यायचा आहे. त्यामुळे उत्पादन करताना कामगाराचा कुठलाही अधिकार विचार करण्याचा प्रश्न नाही आहे, तर उत्पादन केलेला माल त्यातून तो कसा विकता येईल आणि कोण विकेल, मार्केट कोणाचं असेल, हे सगळे अधिकार ज्याची गुंतवणूक असेल तो ठरवणार आहे आणि त्याला मदत होईल. अशाच तऱ्हेने मोदींनी या संपूर्ण कायद्यांची रचना मान्य केली. आणि चर्चेचा कुठला आला आहे प्रश्न? कसली आली लोकशाही? आमच्याकडे मेजॉरिटी आहे, आम्ही म्हणतो ते लोकहिताचंच आहे. आम्ही 130 कोटी जनतेत शेतकरी आणि कामगार यांच्या हिताचं हे सगळं केलेलं आहे. तुम्ही विरोध करत आहात, तुम्ही देशद्रोही आहात, या पद्धतीची या देशातल्या पंतप्रधानांची आणि मंत्र्यांची भाषा आहे. आणि त्यामुळे आता ग्राउंड झिरोवर आलेले कामगार आणि ग्राउंड झिरोवर आलेले शेतकरी यांनी 23 तारखेला एक निषेधाचा अतिशय चांगला कार्यक्रम केला. धो पाऊस पडत असताना या देशामध्ये रस्त्यावरती, पार्लमेंटमध्ये, बाहेर या देशाच्या कानाकोपऱ्यात लोकांनी आक्रोश केलेला आहे. तो माध्यमांनी दाखवलेला नाही आहे, परंतु शेतकऱ्यांनी आक्रोश केला आहे. पुन्हा 25 तारखेला करणार आहे, माध्यमं दाखवणार नाही आहेत. पण हा जो आक्रोश आहे, हा आक्रोश
राजकीय पक्षांना एकवटणारा होईल. राजकीय पक्षांनी आपली जी काही रणनीती आहे आत्तापर्यंत भांडत राहिले, परंतु आता तरी मोदी सरकारने जो वरवंटा फिरवला आहे कामगारांवरती आणि शेतकऱ्यांवरती, राजकीय पक्षांना आणि कामगार संघटनांना भानावर आणणार आहे. आता तरी तुमचे 100 वर्षातली भांडणं मिटवा आणि हा जो फॅसिझम आहे, ही जी हुकुमशाही आहे, ही जी वित्त भांडवलाची दादागिरी आहे, ज्याच्यासाठी मोदी एक फॅसिलिटिंग रोल खेळत आहेत. कॉर्पोरेट शेती करतील आणि कॉर्पोरेट उद्योग आणि कॉर्पोरेट सेवा देतील आणि त्यासाठी उच्च तंत्रज्ञान वापरतील आणि त्यासाठी कमीत कमी माणसांची गरज आहे, जास्त माणसांची गरज नाही. त्यामुळे रोजगार निर्मितीच्या गोष्टी करू नका. हजारो कोटीचं भांडवल आहे आणि ते निर्यात योग्य होईल. माणसं मेली तरी हरकत नाही, नफा मात्र झाला पाहिजे. आणि मग स्पर्धा चीनशी आणि अमेरिकेशी करायची आहे. करोना कालखंडामध्ये $5 ट्रिलियन इकॉनॉमी करण्याची करोनापूर्वी घोषणा केली, ती पूर्ण आता होईल असं त्यांना वाटतं. पण या ठिकाणी एकच स्पष्टपणे सांगण्याची गरज आहे की एवढं सगळं करून झाल्यानंतर लोक गप्प बसतील असं जर मोदींना वाटत असेल, तर मोदींच्या पायाखालची वाळू ही या कायद्यांच्या मोडल्यानंतर घसरायला सुरुवात झालेली आहे. यातून भाजपचं मत एकवटणार नाही. तुम्ही कितीही हिंदू आणि कितीही मुस्लिम, कितीही जैन, कितीही पारसी, कितीही धर्मामध्ये भांडणं लावा, जातीमध्ये भांडणं लावा, जेव्हा त्यांचे अधिकारच काढून घेतले जातात, त्यांचा रोजगारचा हक्कच हिरावला जातोय आणि मालकांना मात्र पूर्ण सूट आहेत, असे ते मालक, छोटे मालक हे वॉलमार्ट आणि रिलायन्स पुढे सुद्धा टिकणारे नाहीत. 6,20,00,000 छोटे आणि मध्यम उद्योग जे उभे राहिले पाहिजे, तिथून रोजगार निर्माण होईल, पण ते उभे पण राहू शकणार नाहीत. ते आज बँकांकडून कर्ज घेतले तरी उभे राहू शकत नाहीत. पण मोठा बाजार मोठ्या वित्त भांडवलाच्या तब्जेत गेल्यानंतर काही काळ मोदींची सत्ता राहील, पण मोदींना सुद्धा पर्याय हेच वित्त भांडवल देईल. आणि अशा वेळेस कामगार आणि शेतकऱ्यांनी जर उठाव केला तर मोदींना योग्य पर्याय ते देऊ शकतात. पण एकजुटीने कामगार संघटना, एकजुटीने राजकीय पक्ष एका हल्लाबोल आणि हमलाबोलच्या आवेशात जर उतरले आणि त्यांनी एकमताने किमान समान कार्यक्रम आखून जर एकजूट राखली, तर पुढच्या 6 महिन्यामध्ये पुन्हा एकदा आपण शहीद भगतसिंगांनी काय सांगितलं, स्वातंत्र्यपूर्वच्या काळामध्ये जी एकजूट होती ती स्वातंत्र्यासाठी होती. आज जेव्हा आर्थिक पारतंत्र्यामध्ये आपण पुन्हा ढकलले जात आहोत, त्यावेळेस स्वतंत्र भारतामध्ये कामगार आणि शेतकऱ्यांचे अधिकार पुन्हा एकदा मिळवून देण्याकरता आमचं इकॉनॉमिक मॉडेल काय असेल, आम्ही कुणासाठी काम करतो हे राजकीय पक्षांना पुन्हा एकदा सांगण्याची जबाबदारी त्यांची आहे. त्यामुळे कामगारांचे आणि शेतकऱ्यांचे कोणते अधिकार गेले याची तपशिलामध्ये चर्चा तर केलीच पाहिजे, परंतु ते सगळे अधिकार गेलेले आहेत. त्यामुळे संघटना बांधणीपासून ते सुपरॲम्निशनपर्यंतचे आणि कारखान्यामध्ये आणि ऑफिसेसमध्ये काम करण्यापासून जे काही सोशल सिक्युरिटी आणि नोकरीची सुरक्षितता होती, ह्या सर्वाची सुरक्षितता ही आता संपुष्टात आलेली आहे. आणि मग मोदी सरकार धन्य झाले आहेत, कारण का त्यांना दिलेला आदेश हा त्यांनी तो पूर्णपणे पाळलेला आहे. आता भांडवल कुठून आणि कसं येतं आणि केव्हा येतं आपण पाहूया. पहिल्या क्वार्टरमध्ये 24% GDP खाली गेला आहे. पुढचा क्वार्टर, त्याच्या पुढचा क्वार्टर आणि 2021मध्ये करोना केव्हा संपेल आणि अर्थव्यवस्था केव्हा उभारीला येईल याच्याबद्दल मोदींच्या हातात जादू नाही आहे. कारण भांडवल जे आणणारे आहेत ना, ते ठरवणार आहेत की 1000 किंवा 300 कामगारांच्या कारखान्याच्या ऐवजी 25 आणि 50 कामगार पुरेसे आहेत. कारण का डिजिटल प्लॅटफॉर्मवरतून सेवा देता येतात, डिजिटल प्लॅटफॉर्मवरून उद्योग करता येतो आणि पूर्ण यांत्रिकीकरणातून शेती करता येतं. शेतमाल आणि शेत विक्री ह्याच्यामध्ये आपण गुलाम बनवू शेतकऱ्याला, आपण कामगाराला पण गुलाम आणि वेठबिगार बनवू, असं वित्त भांडवलाचं एकूण रचना आहे. आणि त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे जे काही राज्य आहे या देशामध्ये, आज त्यांनी किसान आणि शेतकऱ्याला पूर्णपणे नागवलेलं आहे. हे जर नीट कळलं राजकीय नेत्यांना, तर राजकीय नेत्यांना आता त्यांच्या खुर्च्या सांभाळायला लागतील. कारण का कामगार आणि शेतकऱ्यांनी कुणावरती विश्वास ठेवायचं याचा त्याचा जॉब गेल्यानंतर, नोकरी गेल्यानंतर, तो नागवला गेल्यानंतर त्याला पुन्हा एकदा ठरवायला लागेल. आणि म्हणून
राजकीय पुनर्मांडणी करणं, धोरणांची पण पुनर्मांडणी करणं, याकरता शांत डोक्याने विचारी लोकांनी शेतकरी आणि कामगारांच्या जनतेच्या हक्कासाठी आणि लोकशाही आणि संविधानाच्या हक्कासाठी पुन्हा एकदा उभं राहिलं पाहिजे. निराश होऊन चालणार नाही आहे, कारण शेवटी श्रमणाऱ्यांना मग ते कुठे असतील एकजूट झाल्याशिवाय ही हुकुमशाही संपू शकत नाही. ही वित्त भांडवलाची हुकुमशाही आहेत आणि त्याचे प्रतिनिधी म्हणून आज तरी मोदी सरकार आहे. यांना पाय उतार केल्याशिवाय जे काही कामगार कायदे, जे काही एन्व्हायरमेंटल कायदे, जे काही शेतकरी कायदे आहेत, याची पुन्हा एकदा पुनर्मांडणी करून नीट स्थापना करायची असेल तर विचारपूर्वक कृती करायला लागेल. आणि म्हणून अजून एक अनदर वर्ल्ड इज पॉसिबल. येस, अनदर इज वर्ल्ड पॉसिबल. सामाजिक न्यायासाठी, लोकांच्या हितासाठी सर्व संघटनांची एकजुटीने पुनर्बांधणी करणं हे आता ह्याच्यापुढे विचार करायला लागेल. केवळ एक दिवसाचा निषेध कार्यक्रम घेऊन चालणार नाही, कारण सगळं काही मोडलं गेलेलं आहे. पुनर्निर्माण करताना काय पुनर्निर्माण करायचं हे उद्योगपतींनी सांगायचं का या देशातल्या जनतेने सांगायचं, याचा आता विचार करायला लागेल. आणि म्हणून आपल्या डोक्यातल्या भ्रांत कल्पनांना जो आता धक्का बसलेला आहे त्यातून पोटाची खळगी भरण्याकरता पुन्हा एकदा नव्याने विचार करायला लागेल. म्हणून प्रेरणा 1947 साली जी होती, ब्रिटिशांना घालवताना जी प्रेरणा होती, आणि शहीद भगतसिंगांपासून, कॉम्रेड डांगेंपासून किंवा अनेक स्वातंत्र्य चळवळीतल्या योद्ध्यांनी जे काही त्याग करून हे सगळं उभं केलं, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्यांनी विशेष करून कामगारांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी त्यांनी जी काही मूलभूत मांडणी केली, त्या सगळ्याची उजळणी करून आपल्याला पुनश्च हरिओम अशी लढाई करायला लागेल. आणि त्या दृष्टीने आपणही सर्वांनी मिळून या आपल्यावरती आलेल्या आपत्तीमधून संधी शोधूया, याकरता हा व्हिडिओ केलेला आहे. मॅक्स महाराष्ट्राच्या मार्फत हा निश्चितपणे लाखो लोकांपर्यंत गेला पाहिजे. कारण का हे हरवलं, ते हरवलं, हे बिघडलं, ते बिघडलं, काय घडलं आणि काय बिघडल्यापेक्षा सारं काही बिघडलेलं आहे. आणि जे काही बिघडलं आहे त्याची पुनर्निर्माण करताना आपल्याला एकजुटीनेच हे पुनर्निर्माण करायला लागेल. आणि म्हणून राजकीय पक्षांनासुद्धा प्रचंड मोठा धक्का देणारा अशी ही गोष्ट घडलेली आहे. केवळ कायदे बदलून हा समाज मोडला जाऊ शकत नाहीत. आणि अशा तऱ्हेने हे कायदे मोडणारा मनुष्य किंवा सरकार फार काळ टिकू शकत नाही. या सगळ्या ग्राउंड लेवलच्या प्रेरणा ज्या आहेत भारताच्या कानाकोपऱ्यामधून त्यांना जागा करणं, हेच तर खरं आपल्या सर्व संघटनांचं एकजुटीचं काम राहील. आणि म्हणून आत्ता हा व्हिडिओ एवढ्यापुरताच. तपशिलामध्ये आणखीन वेळ येईल तेव्हा आपण बोलूया. धन्यवाद.